कुर्डवाडी पंढरपूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा. मराठवाडा तसेच विदर्भातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्या व विविध वाहने कुर्डवाडी ते पंढरपूर या रस्त्यावरून पंढरपूरला जातात. वाटेतील बावी तसेच रोपळे या दोन गावात रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे हे ठिकाण वारकरी व वाहन चालकांसाठी जणू मृत्यूचा सापळाच झालेला आहे. शासन गेली 5 वर्षे झालं याकडे डोळेझाक करत आहे. अनेकांच्या वाहनांचे मोठे नुकसान येथे होत आहे, तर अनेक जण ठार झालेले आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अंतर्गत कुर्डवाडी ते पंढरपूर हा सिमेंटचा पदरी रस्ता 6 वर्षापूर्वी बनवण्यात आलेला आहे. सुरुवातीपासूनच हा रस्ता निकृष्ट असल्यामुळे या रस्त्यावर जागोजागी मोठ्या भेगा पडलेल्या आहेत. यानंतर ठेकेदाराने या भेगेमध्ये अनेक ठिकाणी सिमेंट भरून तात्पुरती मलमपट्टी केलेली आहे. या रस्त्यावर विविध छोटे मोठे पूल बांधलेले आहेत. कुर्डवाडी शेजारील पुलाला तर मोठे भगदाड कायम पडलेले असते. या ठिकाणी हा ठेकेदार वारंवार येऊन हे भगदाड बुजवण्याचा प्रयत्न करतो. सर्वच पूल निकृष्ट बनवल्यामुळे पुलावरती वाहने जोराने आदळतात. यामुळे वाहन चालकाचे मोठे नुकसान होत आहे. माढा तालुक्यातील बावी या गावाजवळून जाणाऱ्या 100 मीटरचा रस्ता तेथील शेतकऱ्यांनी अडवलेला आहे. त्याला नुकसान भरपाई न दिल्यामुळे तो तेथील काम होऊ देत नाही असं त्याचं म्हणणं आहे. या ठिकाणी मोठा खड्डा आहे. वाहन वेगाने येते आणि या खड्ड्यात जाऊन आदळते. यामुळे वाहनाचे फार मोठे नुकसान होते. यास हजारो रुपये खर्च येतो. या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अनेक पालख्या वारकरी यांना या खड्ड्याचा सामना करत वाट काढावी लागते आहे. यामुळे या ठिकाणी मोठा रस्ता नसला तरी पूर्वीप्रमाणे दुहेरी रस्ता करण्याची मागणी वारकरी तसेच वाहनधारकांतून होत आहे. बावीनंतर सर्वात डेंजर झोनचा रस्ता म्हणजे पंढरपूर तालुक्यातील रोपळे या गावाजवळून गेलेला उजनी धरणाच्या लहान कॅनॉलवरील हा रस्ता आहे. वाहनधारकाला दिवसाही येथे कॅनलच्या खड्ड्याचा अंदाज येत नाही, दिसत नाही. रात्री तर तो दिसतच नाही. यामुळे अनेक वाहने भरधाव वेगात येतात व या कॅनलमध्ये जाऊन पडतात. यामुळे तर अनेकांचा बळी या ठिकाणी गेलेला आहे. शासन येथे रस्ता करत नाही. या ठिकाणी किती वारकरी तसेच वाहनधारकांचा बळी आणखीन घेतला जाणार आहे याचं उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावं अशी मागणी वारकरी व वाहनधारकांमधून होत आहे. या दोन्ही ठिकाणी शासनाने अत्यंत छोटे बोर्ड अपघाती क्षेत्र म्हणून लावलेले आहेत. ते वाहन चालकाला दिसत नाहीत. याबाबत वाहनधारक रवींद्र परबत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजशी बोलताना म्हणाले की मलमपट्टीऐवजी कायम उपाय हवा. या रस्त्याचे निकृष्ट काम करणारा ठेकेदार दरवर्षी आषाढी वारी आधी या दोन ठिकाणी मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी करतो. वर्षभर मात्र सर्वांनाच मोठमोठ्या खड्ड्याचा सामना करावा लागतो. बावी येथील रस्ता तसेच रोपळे येथील कॅनॉलवर पूल करायची मागणी वारकरी तसेच वाहनधारकांमधून होत आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी विनायक पाटील. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.